नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, लोकसभा चुनाव के 5वें चरण में महाराष्ट्र की पालघर सीट पर मतदान होना है, जिसके लिए अधिसूचना 26 अप्रैल को लागू हो चुकी है और नामांकन की प्रक्रिया जारी है। इसी नामांकन की प्रक्रिया अंतर्गत आज 2 मई को पालघर सीट से कुछ इच्छुक उम्मीदवारों ने अपने नामांकन पत्र दाखिल किए। उनमें से आकर्षण का केंद्र रहा महाविकास आघाड़ी की प्रत्याशी भारतीताई कामड़ी का नामांकन। भारतीताई कामड़ी के नामांकन के लिए पहले से ही भारतीय महाविकास आघाड़ी द्वारा अपने कार्यकर्ताओं में जोश भरा जा रहा था और ये एक आवाज बुलंद की जा रही थी कि महाविकास आघाड़ी का नामांकन भरने बड़ी संख्या में पालघर लोग पहुंचे। तो उनके इस नारे को सहयोग देते हुए कई लोग, सैकड़ों की तादाद में बल्कि हजारों लोग पालघर में आज भारतीताई कामड़ी के नामांकन के लिए पहुंचे और एक बड़ा जल्लोष वहां देखने को मिला। इस अवसर पर शिवसेना के युवा नेता आदित्य ठाकरे भी मुंबई से पालघर पहुंचे और अंत में 11 बजे बाद जब नॉमिनेशन प्रक्रिया शुरू हुई तब आदित्य ठाकरे और कुछ स्थानीय नेता के साथ भारतीताई कामड़ी ने जाकर कलेक्ट्रेट में अपना नामांकन पत्र दाखिल किया। कई दिनों पहले से भारतीताई कामड़ी के नाम पर मोहर लग चुकी है और भारतीताई कामड़ी अपना प्रचार प्रसार भी शुरू कर चुकी है, लेकिन नामांकन प्रक्रिया आज भरने के बाद उनकी उम्मीदवारी पर नामांकन के एक्सेप्ट होने की सिर्फ औपचारिकता बची है। तो आज जब नामांकन भर रहे थे उस समय आदित्य ठाकरे जो आए, उन्होंने अपने विपक्षियों को जमकर आड़े हाथों लिया। क्या कुछ उन्होंने कहा वो आप सुनिए वीडियो में आगे। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। आपण पाहिलेलं आहे, आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे। मोठ्या जल्लोषात सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे। आज या ठिकाणी भाजपाचा उमेदवार जो आहे अद्याप आणखी स्पष्ट झालेला नाहीये, कुणाला उमेदवारी द्यायची याच्यातच तळ्यात मळ्यात आहे। काय सांगा? भाजपकडे आणि एनडीएकडे खूप वातावरण जे आहे ते गडूळ होत चाललेलं आहे। आपण पाहिलं असेल मुंबईत देखील अनेक ठिकाणी ते सीट्सवर नावं अजून देऊ शकले नव्हते, काल परवाकडे दिलेले आहेत। मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र है, दूसरे बाजूला भाजपाला उम्मीदवार सापड़त नहीं है। क्या करने आज नामांकन अर्ज दाखिल किया है? बिल्कुल, आप देख रहे हो जनता का प्यार देख रहे हो, ये प्यार का एक प्रदर्शन है यहाँ। आदित्य साहेब, भाजपाने ठाकरे आणि पवार या दोघांमध्ये लढत लावण्यासाठी जवळपास जे उमेदवार आहेत ठाकरे परिवारामधले दिलेले आहेत, शिवसैनिकाला शिवसैनिक दिलेला आहे, याबाबत मुद्दाम हे करण्यासाठी ही भाजपाची वृत्ती, गालेडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे। गालेडं राजकारण, एवढं गलिच्छ राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत। पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही आहे, जीएसटीवर बोलायला तयार नाही आहे, 15 लाखाचं जे खात्यात येणार होतं त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे, प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे। नेमक्या 10 वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी हे अजून बोलायला तयार नाही। महायुतीत थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा, सीबीआयतून द्यायचा, आयटीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा। पोट बांधणार होते त्याविषयी केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याचा विरोध केला आहे। काय आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते, मग नाणार असो, बारसू असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार, भूमिपुत्रांच्या सोबत राहणार, इथे बाहेरच्या ठेकेदारांना येऊ देणार। आदित्य साहेब, अमित शहानी एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती 40 पेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि जे भाजप सोबत आहेत त्यांनाच लोक मतदान करतील। मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे, अन्याय पाहिलेला आहे भाजपकडून, तो आता आम्ही सहन करणार नाही। सर, हेमंत सोरेन म्हणाले की जो मुसलमानांचा वोट आहे तो वोट जिहाद करून आहे। हेमंत सोरेन आता जेलमध्ये, तो कुठून म्हणाले?
बहुजन विकास आघाडीने आरोप केलेला आहे की पोर्ट बाबत तुमची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे, काय मला सांगाल? वाटतं त्यांना नक्की विचारा ते कुठच्या बाजूला आहेत, कारण जिथे सरकार असतं तिथे ते सरकत असतात. महत्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं, आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत, कुठच्याही ठेकेदारासोबत राहणार नाही. विद्यमान आमदार हा त्यांनी उमेदवार दिलेला आहे, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मला वाटतं आपल्याला माहिती आहे ते लोक पाहत आहेत, आपण सोबत आहेत, ताईंच्या सोबत आहेत आणि सगळी महाविकास आघाडी इथे कामाला लागली. हेमंत शर्मा म्हणाले, हेमंत शर्मा. मी ऐकलं नाही त्याच्यावर. सर, हिंदी. अजित पवार यांनी असा आरोप केलाय की उद्धव ठाकरेंनी जाहिरातीसाठी एका पॉर्न स्टारचा वापर केलेला आहे. त्या रेवण्णावर काय बोलल्यात? रेवण्णाचं आपण पाहिलं असेल कर्नाटकामध्ये, त्याच्यासाठी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी जाऊन प्रचार केला. ते कुठे जर्मनीला पळालेले आहेत. एक तरी अजून काही भाजपकडून कोणी काही बोललंय का? त्यांच्यावर तर आरोप झालेत, केसेस झालेत. म्हणजे दुसऱ्यावर बोट टाकण्याच्या आधी ज्यांनी अनेक महिलांवर बलात्कार केलेला आहे त्याला पकडणं गरजेचं, त्याला तुम्ही तिकीट दिलेलं आहे, त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. मला वाटतं हे नजर इथे तिथे करण्याची गोष्ट करत आहेत. आज रेवण्णा असेल, आज ह्या मंत्रिमंडळात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत, एकावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत, त्याला परत घेतलेलं आहे, उद्धव साहेबांनी गेट आउट केलेलं. दुसरे मंत्री आहेत असे ज्यांनी सुप्रियतेनं अनेकदा शिव्या दिलेल्या आहेत, त्यांना देखील मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील असेच आरोप एका उमेदवारावर झालेत. कदाचित ते महाराष्ट्राचे रेवण्णा म्हणून निघू शकतील. अजून कोण काय बोलते भाजपातून? सर, हिंदी. सर भाजपा 400 पार का नारा लगा रही है और लगातार भाजपा का भाजपा अपने देश में, भारतवर्ष में तो 400 पार नहीं जाएगी. जीत के बाद क्या वादा हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.